नमस्कार. तुतारी वाजवायचीच आहे, परंतु नमस्कार माझ्या सगळ्या मोरेकरांना आणि व्यासपीठावर बसलेले माझे सगळेच ज्येष्ठ बंधू आणि भगिनी आणि माझ्या समोर बसलेले माझे सगळेच सहकारी. व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती म्हणून मनोज शेठ भोईर साहेब असतील, गोपाळ काका पाटील असतील, रविदादा असतील, विशेष करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे देशाचे युवकचे अध्यक्ष फहाद अहमद असतील, नरेश राळकर काका असतील, बाकीचे सगळेच आणि खास करून माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले गणेश शिंदे साहेब असतील. एक चिठ्ठी आली मला इथे बसल्यानंतर, ती पहिल्यांदा वाचून दाखवते. ताई, या ठिकाणी नळ कनेक्शन बंद करतात, सांडपाणी अडवतात, ह्याचा प्रचंड त्रास होतो. स्थानिक व व्यावसायिक लोकांना धमकावत आहेत. बहीण म्हणून तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा, असा शब्द आम्हाला द्या. हेच सांगण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणचे नगरसेवक ज्यांना तुम्ही अनेक वेळा निवडून दिलेत, ते जयवीन कोळी यांच्याच दिव्याखाली अंधार आहे. त्यामुळे तुम्हाला कोणाला घाबरायची गरज नाही. एक बहीण म्हणून मी तुमच्या पाठीशी 100% उभी आहे, आश्वस्त करण्यासाठी आलेलो आहे. आणि कोणीतरी माझा दुर्गा म्हणून उल्लेख केलात, पण या वेळेस या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये मी चंडिका म्हणून उभी आहे. या राक्षसांच्या छाताडावर नाचण्याचं काम मी 100% करणार आहे. या उरणचा भकास ज्यांनी केलेला आहे, आपल्याला विकास करायचा आहे. कोट नाक्यापासून सुरू केला मोऱ्यापर्यंत तर गटारं तुंबलेली आहेत, रस्त्यांची दुरवस्था आहे, पाण्याचं बिल थकलेलं आहे. त्या ठिकाणी आपण ज्यांनी आता काल परवा व्हिडिओ दाखवली, 8 वर्ष ज्या टाउन हॉलचं काम चालू होतं, त्या टाउन हॉलच्या पायलिंग न करता खड्डे उभे केले होते, त्याचा मी व्हिडिओ काढला होता. त्याच्या बुडापासून काय काय झालंय ते मी तुम्हाला उद्या सांगणार आहे. त्यामुळे कुठली अशी गोष्ट आहे की तिथे भ्रष्टाचार झालेला नाहीये. रवी भोईर ज्यांनी माझ्यावर काल टीका केली, खरं तर त्यांच्या पत्नीला उमेदवारी मिळायला पाहिजे होती किंवा सायली म्हात्रेंना मिळायला पाहिजे होती किंवा प्रियांका पाटील यांना मिळायला पाहिजे होती. पण उमेदवारी मिळाली कोणाला? तर महेश बालदी यांच्या पीएला, जो पीए चोपड्या घेऊन त्या ठिकाणी असलेले नगरपालिकेचे चेक घेऊन घरी देवाऱ्यात ठेवतो आणि मग चेक आल्यानंतर कमिशन मिळाल्यानंतर लोकांना देतो. कमिशन खाणाऱ्या दलालाला उमेदवारी मिळाली असं मी म्हणेन. तुम्हाला या ठिकाणी मला सगळ्यांनी एकजुटीने सांगा, तुम्हाला नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष रबर स्टॅम्प पाहिजे की माझ्यासारखी चंडिका पाहिजे यांच्या छाताडावर नाचणारी? ते पहिले हातवरती करून सांगा. आपण प्रत्येक आरेला कारेला उत्तर देणार. कोण म्हणते मी बाहेरची आहे? अरे बाहेरचे तर तुम्ही आहात. मी इथली आहे, मी स्थानिक आहे. या ठिकाणचे सगळे लोक सांगतील तुम्हाला मी कोण आहे. रोज उठून लोकांमध्ये आहे. 12 वाजता 1 वाजता फोन आला तरी पोलीस स्टेशनला जाणारी आहे. आता लाईट गेली होती, अपेक्षितच होता. हे कार्यक्रम लाईव्ह आहे, लोक बघतील. अन्याय एवढ्या दिवस सहन केला, आता करणार नाही. लोकांना आपलं फेसबुक लाईव्ह किंवा आपले व्हिडिओ बघून धमकावलं जात आहे. कोणी घाबरायची गरज नाही. आम्ही तुमच्या आणि आम्ही सारेजण तुमच्या पाठीशी उभे आहोत. प्रशासनावर मला 100% पोलीस प्रशासनावर विश्वास आहे. इथं चुकीची एक गोष्ट घडू देणार नाही. कोणी घाबरायची गरज नाही. बोटींचे दोर कापू, गटार बंद करू, असलं काही होणार नाही. एक फोन लावा, रात्री 12 असू दे 1 वाजू दे, आम्ही असल्या गुंडांना घाबरत नाही. यांच्या अनधिकृत बांधकाम चालू आहेत, यांच्या बुडाखाली अंधार आहे, यांचे तोडकाम तोडायसाठी शिडको आली होती, तेव्हा आम्ही गेलो. सगळ्यात पहिल्यांदा आम्ही गेलो राजकारण बाजूला ठेवून, कारण लोकांना त्रास होतो. यांचे वाईट साईड धंदे चालू आहेत. हे हप्ते गोळा करतात.
त्यामुळे सर्वसामान्य माणसांनी कुणीही घाबरू नये. या ठिकाणचे उमेदवार आहेत त्यांचा मला जाहीर आव्हान आहे. महेश बालदी, तुम्ही कौशिक शाह आणि त्यांच्या रबर स्टॅम्पला माझ्यासमोर डिबेटला बसवा. होऊन जाऊ दे कोण उरणच्या प्रश्नावर बोलते आणि कोण नाही. एवढे कोर्ट आणले तेवढे कोर्ट आणले, हैमाशे दिवे लागले, नंतर बंद झाले कारण कमिशन मिळालं नाही. ज्या ठिकाणी कमिशन मिळणार नाही त्या ठिकाणी काम बंद. टाउन हॉलचं पण काम एवढ्यासाठी रखडलं, कमिशन दिला नाही. अनेक ठिकाणी असा भ्रष्टाचाराची मालिका सांगता येईल. मी जिथं जाते तिथे रस्ते नाहीत, पाणी नाही, वीज नाही, आणि मी फेसबुक लाईव्ह करते म्हणून पोटात दुखतं. अरे प्रभावी माध्यम आहे सोशल मीडिया, लोकांपर्यंत पोहोचणार मी. जोपर्यंत निवडणुकीचा प्रचार थांबत नाही तोपर्यंत मी फेसबुक लाईव्ह दाखवणार आणि तुमचे काळे कारनामे दाखवणार लोकांना. आणि मी घाबरणारी नाहीये. आज आमदाराला गल्लोगल्ली दारोदारी 1 वाजता 2 वाजता गपचूप फिरायला लागतंय. हा माझा विजय आहे आणि इथंच आम्ही जिंकलेलो आहोत कारण जनता आमच्या पाठीशी आहे. त्यामुळे कुणाला घाबरायची गरज नाही. या ठिकाणी MMRDचे पैसे आले, बाजूला हनुमान कोळीवाडा आहे, त्यांना मिळाले. तुम्हाला का बरं मिळाले नाहीत? ह्याचं पाप कुणाचं? ह्याचं पाप या जयवीन कोळी आणि यांच्या सहकार्याचं आणि आमदाराचं आणि त्या कौशिक शाहचं आहे. यांनी खाले ते पैसे. मी जाहीरपणे सांगते, आजपर्यंत मच्छीमार ना आम्हाला कष्ट का करावे लागतात? आजपर्यंत मोराचा विकास का झाला नाही? बाहेरचे लोक आले हसतात तुम्हाला आणि आपल्या सगळ्यांना. खेदानी बोलावंसं वाटतंय की आजपर्यंत उरणचा विकास झाला नाही. जो झाला तो बकास झाला. रस्ते झाले, त्याच्या खालची गटार लाईन ती अजून तशीच आहे, पाण्याची लाईन फुटलेली आहे. काय झालं? काही झालं नाही. त्यामुळे माझं जाहीर आव्हान आहे तुम्हाला सगळ्यांना की तुम्हाला उरणमध्ये जर विकास हवा असेल तर या ठिकाणी बसलेले उमेदवार, मी स्वतः भावना घाणेकर, माझी निशाणी तुतारी, सौ प्रीती कोळी यांची निशाणी मशाल, राकेश नामदेव कोळी यांची निशाणी मशाल, या चिन्हासमोरील बटन दाबून आम्हाला विजयी करा एवढंच सांगेन. परंतु कुणीही घाबरू नका. ही काय मोगलाई लागू गेली नाही. महेश बालदीला रस्त्यावर आणण्याचं काम मी या 10 दिवसात केलंय. अजून जो 10-15 दिवस भेटले असते ना तो वेडा झाला असता. वेडा लाशी सभा आमची होईल बिल, याला कोण घाबरते रे? तुझ्या बाहेरचे आलेले मंत्री इथे काय करणार? पहिले गटार साफ करायला सांगा. डम्पिंग ग्राउंडचा मी व्हिडिओ काढला. पहिला डम्पिंग ग्राउंड साफ करायला घेतला मी. ट्रॅफिकचा प्रश्न घेतला, ट्रॅफिकवाले रस्त्यावर उभे केले. गटारांचा प्रश्न घेतला, गटार साफ करायला घेतली. तलावाचा प्रश्न घेतला, तलाव साफ करायला घेतला. अरे अशा अनेक बाबीमध्ये तुम्हाला आमच्या पाठीमागच राहावं लागेल. कारण आम्ही इथले स्थानिक आहोत, आम्ही भूमिपुत्र आहोत, आम्ही लढणारे आहोत आणि लढत राहणार. एवढंच बोलते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र.